लायन सेंट्रलचं उत्तुंग कार्य, लायन यही धर्म अपना अविरत सेवा का सपना, हे ब्रीदवाक्य समोर ठेवून सेवा आणि प्रशासन या दोन्ही स्पर्धांमध्ये नवोपक्रमशील, वैभवशाली व ऐतिहासिक कामगिरी लायन्स क्लब ऑफ सोलापूर सेंट्रलचे अध्यक्ष प्राध्यापक ला स्वामीनाथ कलशेट्टी यांच्या नेतृत्वाला सचिव लायन दीनानाथ धुळम व कोषाध्यक्ष लायन सी.ए. श्रेणिक शहा यांच्या नियोजनपूर्व परिश्रमाला मोठं यश मिळाले. शैक्षणिक, आध्यात्मिक व समाजसेवेचा अखंड ध्यास, प्रशासनातील शिस्त, नियोजनातील परिपूर्णता आणि एकजुटीची अप्रतिम सांगड घालत लायन्स क्लब ऑफ सोलापूर सेंट्रलनं सन 2025 ते 26 या वर्षात इतिहास घडवणारी दैदिप्यमान कामगिरी केली आहे. वर्षभरातील प्रशासकीय कार्य, सेवा कार्य यामध्ये शतकोत्तर रजत उपक्रम राबवून इतिहास घडवला. आपल्या कार्याचा लेखाजोखा मांडण्यासाठी क्लबचे मुखपत्र काढले. लायन्स इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट 3224 D1च्या सन 2025 ते 26 गोवा येथील सिरी संगम डिस्ट्रिक्ट कॉन्फरन्समध्ये आपल्या क्लबचा अविस्मरणीय असं अपूर्व ऐश्वर्य स्मरणिकेचं प्रकाशन करून आपल्या क्लबचं नावलौकिक केले. वर्षभराच्या सेवा कार्यात 4750 गुण तर प्रशासकीय कार्यात 6840 गुण मिळवत उत्तुंग यश संपादित करत लायन्स क्लब ऑफ सोलापूर सेंट्रलनं एक उल्लेखनीय यश प्राप्त केले. ही कामगिरी क्लबच्या इतिहासातील सुवर्णाक्षरांनी नोंदवली यात तीळमात्र शंका नाही. या यशामागे क्लबचे माजी प्रांतपाल लायन्स डॉक्टर गुलाबचंद शहा, क्लबचे माजी प्रांतपाल MJF अरविंद कोनसिरसगी यांचं मार्गदर्शन व अध्यक्ष लायन प्राध्यापक स्वामीनाथ कलशेट्टी यांचे प्रेरणादायी, दूरदृष्टीचे, उपक्रमशील आणि समन्वयशील नेतृत्व हा एक महत्त्वाचा आधारस्तंभ ठरला. कलशेट्टी सरांनी आपल्या शैक्षणिक क्षेत्रातल्या मागील 32 वर्षाच्या अध्यापन सेवेच्या अनुभवातून लायन्सटिक वर्षात 2025 ते 26 मध्ये जबाबदार उत्तरदायित्व स्वीकारून आपल्या क्लबमध्ये एकजुटता ठेवत प्रत्येक उपक्रमात सकारात्मक ऊर्जा, अचूक नियोजन आणि कार्यक्षमतेची प्रेरणा दिली. त्यांच्या नेतृत्वाखाली क्लबनं समाजसेवेचा नवा आदर्श निर्माण केला. कलशेट्टी सरांनी क्लबचे सचिव लायन दीनानाथ धुळम व कोषाध्यक्ष लायन C.A. श्रेणिक शहा व पदाधिकाऱ्यांच्या सदस्यांच्या सहकार्यानं वर्षभर जिथं कमी तिथं आम्ही, जनसेवा हीच सेवा ही भूमिका समोर ठेवून प्रत्येक सेवा उपक्रमाचं बारकाईनं नियोजन, गुणांकनाच्या प्रत्येक निकषाचा सखोल अभ्यास, आवश्यक कागदपत्रांची निर्दोष पूर्तता, वेळेवर अहवाल सादर करणे, प्रत्येक उपक्रमाचे प्रभावी दस्तऐवजीकरण आणि सदस्यांमध्ये सातत्यानं समन्वय राखणे या सर्व बाबींमध्ये त्यांनी घेतलेली मेहनत या यशाचा भक्कम पाया ठरली आहे. या ऐतिहासिक यशाचे सिंहाचा वाटा अध्यक्ष लायन प्राध्यापक स्वामीनाथ कलशेट्टी यांच्या समर्पणशील कार्यपद्धतीला, चिकाटीला आणि अविरत परिश्रमांना जातो असं म्हटल्यास ते मुळीच अतिशयोक्ती ठरणार नाही. या संपूर्ण प्रवासात क्लबचे सर्व पदाधिकारी व सदस्यांचं योगदानही तितकंच मोलाचे असून सर्वांच्या एकजुटीमुळेच ॲक्टिव्हिटीमध्ये 4था क्रमांक व ॲडमिनिस्ट्रेटिव्हमध्ये 8व्या क्रमांकानं विजय मिळवणं शक्य झालं. लायन्स क्लब ऑफ सोलापूर सेंट्रलनं वर्षभर आरोग्य, शिक्षण, विद्यार्थ्यांना शालेय साहित्यांचे वाटप, वृक्षारोपण, पर्यावरण, सामाजिक बांधिलकी, गरजूंना मदत, यंदाची दिवाळी वंचितांसोबत हा अनोखा सेवा कार्य तसेच विविध लोकहितकारी उपक्रम राबवून समाजसेवेचा आदर्श निर्माण केला. त्याचवेळी प्रशासनातील शिस्त, पारदर्शकता, अचूक दस्तऐवजीकरण आणि वेळेचे काटेकोर पालन यामुळे क्लबनं सर्वोच्च स्थानावर आपली मोहर उमटवली. अध्यक्ष लायन प्राध्यापक स्वामीनाथ कलशेट्टी यांच्या प्रेरणादायी नेतृत्वाला संपूर्ण टीमच्या सामूहिक समर्पणाला लाभलेलं हे यश म्हणजे लायन्स क्लब ऑफ सोलापूर सेंट्रलच्या गौरवशाली इतिहासातील एक सुवर्ण पान आहे. या अभिमानाचा कामगिरीबद्दल अध्यक्ष, सचिव, खजिनदार, सर्व पदाधिकारी, सदस्य आणि हितचिंतकांचे सर्व स्तरातून मनःपूर्वक अभिनंदन होत आहे. वी सर्व या ब्रीदवाक्याला कृतीतून साकार करणाऱ्या लायन्स क्लब ऑफ सोलापूर सेंट्रल पुन्हा एकदा सिद्ध केलंय की जिथं सक्षम नेतृत्व, समर्पित कार्यकर्ते आणि निस्वार्थ समाजसेवेची भावना एकत्र येते तिथं यशाला पर्याय नसतो. वर्षभराच्या सेवा कार्यामध्ये विविध क्षेत्रातील अनेकांचे, माझ्या क्लबमधील सर्वांचेच बहुमोल सहकार्य लाभल्याबद्दल मी मनस्वी ऋणी आहे. हे वृत्तसंकलन महाराष्ट्र लोकराज्य न्यूज चॅनल शहर प्रतिनिधी दुर्गा साळी यांनी केलंय.